बुधवार 1 एप्रिल 2026. मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल. पहिले वाचन यशाया या पुस्तकातून घेतलेले वाचन. यशाया म्हणतो, शिनलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा हे समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला शिष्याची जीवा दिली आहे. तो दररोज सकाळी मला जागे करतो. शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडले आहेत. मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यापुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यापुढे मी आपले गाल केले. उपमर्द आणि छी यापासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगोटीसारखे केले नाही. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे. माझ्याबरोबर वाद कोण करणार? आपण समोरासमोर उभे राहू. माझा प्रतिवादी कोण आहे? त्याने माझ्यापुढे यावे. पहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे. मला दोषी कोण ठरवणार? हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. पवित्र शुभवर्तमान. मत्ती लिखित पवित्र शुभवर्तमान यातून घेतलेले वाचन. यहुदा इस्करियोताच्या नावाच्या बारतने मुख्य याजकास म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्याला 30 शेकेल मोजून दिले. तेव्हापासून त्याला धरून पहा. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे त्याला सांगा की गुरुजी म्हणतात, माझी वेळ आली आहे. मग येशूने सांगितल्याप्रमाणे वल्हाडणाची तयारी केली. संध्याकाळ सांगतो तो 12 शिष्य भोजनाला बसला आणि ते भोजन करत असताना त्याने म्हटले, मी तुम्हाला सत्य, तुमचा जर एक मला धरून बसला तेव्हा ते फार खिन्न आणि प्रत्येकजण त्याला विचार करेल, प्रभो मी तर नाही ना? त्याने उत्तर दिले की तो मनुष्याला घातला तो मला धरून, त्याला धरून खर्च येऊ द्या. हे विचारले, गुरुजी मी तर नाही ना? तो म्हणाला, होय तूच. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आमेन.